बाहेर शिकायला गेल्यानंतर रूमवर राहणारे पोरं कॉलेजमध्ये अभ्यासाचं काही शिकले किंवा नाही शिकले तरी रूमवरती राहून स्वयंपाक करायला मात्र नक्की शिकतात बरं का. तर नमस्कार मंडळी, मी आदित्य मगर. आपलं आज रूमवरती मस्त पैकी नाश्ता बनवायचं नियोजन होतं. त्यामुळे तर पहिल्यांदा दुकानावरती आलो आणि नाश्त्याला लागणारं सगळं सामान वगैरे घेतलं. सगळं सामान वगैरे घेऊन झाल्यानंतर रूमवर आलो आणि आपले पोहे बनवायची तयारी चालू केली. आल्याबरोबर आपल्या मयूर दादांनी कांदा कापायला घेतला. सगळा कांदा एकदम चरचर कापून बारीक करून घेतला आणि आमच्यासारखे रिकामे बसलेले मोबाईल मध्ये एकमेकाचे स्नॅप काढीत बसली. आपल्या मयूर बाईला कांदा आणि मिरची कट करायला लावली आणि तोपर्यंत आपल्या स्वप्नील बाईंनी सगळे पोहे धुवून काढले. रूमवरती स्वयंपाक तयार करणारे तर भरपूर असतात, पण आहे ना भांडे घासणारं कुणीच नसतं. तुमच्याकडे पण असले काही नमुने आहे का? मला कमेंट मध्ये नक्की कळवा बरं का. पोहे बनवण्यासाठी सगळे एकदम रेडी झालतं. त्यामुळे तर पहिल्यांदा कांदा वगैरे नीट परतून घेतला. त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे आणि मिरची टाकून नीट परतून घेतलं. त्यानंतर थोड्या वेळाने त्यामध्ये हळद, मीठ, जिरे टाकले आणि त्यामध्ये पोहे टाकून एकदम मस्त पैकी परतून घेतलं. त्यानंतर एकदम मस्त पैकी आपले पोहे वगैरे तयार झाले. त्यानंतर नाश्ता वगैरे केला आणि डायरेक्ट आपल्या कॉलेजच्या पॉली हाऊस कडे निघालो. आपण त्या दिवशी जो राजमा पेरला होता तो मस्त असा उगवला होता. तिथं थोड्या वेळ आपल्या राजम्याची पाहणी वगैरे केली आणि याचबरोबर आपल्या आजच्या ब्लॉगचा पण शेवट झाला.